ऑल सेट. सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी राईडसाठी आता तयार आहे. आदित्य, तू लीड करणार आहेस, पहिलीच राईड आहे. येस हो. सावकाश जायचं आहे. अनस्कुरा घाट संपूर्ण क्लाइंब करून आम्ही वर आलो आहे आणि हा आहे नमस्कार मित्र हो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आज एका राईडवर निघालो आहे. प्री प्लॅन्ड आहे. खूप दिवसांपासून मी ह्या राईडची वाट बघत होतो. आज फेब्रुवारीची 9 तारीख आहे आणि आज मला ह्या राईडसाठी जायला वेळ मिळाला आहे. ही राईड खूप स्पेशल आहे. मी एका अशा ठिकाणी जातो आहे जी जागा इतिहासाच्या पानांवर अजरामर झाली आहे आणि ह्या जागेला अजरामर करणारे शूर मावळेसुद्धा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अजरामर झालेत. 300 मावळ्यांनी तब्बल 10,000 फौजेला काही तास झुंजवलं होतं. तुम्ही बरोबर ओळखलं आहे. मी निघालो आहे पावनखिंडीला. मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली आहे देवगडपासून आणि आता साधारण 26 किलोमीटर झालेत आणि मी आता निघालो आहे राजापूरच्या दिशेने. देवगड सुंदर सनराईज आहे. थांबलो आहे. हे माझंच गाव आहे. कात्रादेवीला मी आत्ता आहे. खूप सुंदर वातावरण आहे आणि होप आजचा अख्खा दिवस असाच सुंदर असेल. चलो बरं, आज मी ह्या राईडमध्ये एकटा नाही आहे. माझ्यासोबत आज ह्या राईडमध्ये कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. चलो. तर आता पोचलो आहे पाचल फाट्याला. इथून बघा आपल्याला अनस्कुरा 35 दिसतं आहे. कोल्हापूर 97 म्हणजे जवळजवळ 100 किलोमीटर. मलकापूर 71 आणि पाचल 21. या राजे या. पाचल फाट्यावरून आता आपण पुढे निघतोय. आदित्य, तू लीड करणार आहेस, पहिलीच राईड आहे. येस हो. सावकाश जायचं आहे, गडबड नाही आहे, आपल्या मागे गनिम लागलेला नाही आहे. सावकाश जायचं आहे, आरामात पोचायचं आहे. चलो चल पुढे. येस. लेट स्टार्ट. ठरल्याप्रमाणे इथे ब्रेकफास्टसाठी थांबू. आता आम्ही आहोत पाचलच्या बाजारपेठेमध्ये आणि इथे ब्रेकफास्ट करायचा आहे. चलो ब्रेकफास्ट करून पुढे जाऊया. ब्रेकफास्ट थोडक्यात आटपून आम्ही आता प्रस्थान करतोय अनस्कुरा घाटाच्या दिशेने. इथून साधारण पावनखिंड उरली आहे 30 ते 40 किलोमीटर. अनस्कुरा घाटाच्या चढाईला सुरुवात झाली आहे आणि आपल्याला समोर उंच उंच डोंगर रांगा दिसत आहेत. ह्या डोंगर रांगा आहेत सह्याद्रीच्या. सह्याद्रीच्या ह्या डोंगर रांगांमधून वळणावळणाने जाणारा हा रस्ता किती सुंदर आहे बघा. किती सुंदर रस्त्याने आपण प्रवास करतोय. किती नशीबवान असू आपण की आपल्याला हे सगळं आयतं मिळालं आहे. हे रस्ते, ह्या रानवाटा पूर्वी ज्या काळी ज्या लोकांनी शोधून काढल्या आहेत ना, त्यांना खरं तर सॅल्यूट केला पाहिजे. त्यांनी ह्या रानवाटा शोधून काढल्या म्हणून आपण तिथे रस्ते बांधू शकलो. तर घाटाच्या जवळजवळ अर्ध्यात मी आलो आहे. हा घाट खूप छोटा आहे, त्याच्यामुळे हा घाट चढताना फार मोठी मेहनत घ्यावी लागत नाही, पण चढाची तीव्रता मात्र फार असल्यामुळे इथे वाहनं सावकाश चालवा. आता इथे कॅमेरा किती जस्टिफाय करतोय मला माहीत नाही, पण हा चढ खूप तीव्र आहे आणि ह्या चढानंतर येणारं हे वळणसुद्धा किती अवघड आहे बघा. या रस्त्याला हल्ली खूप ट्रॅफिक असतं. बरोबर अनस्कुरा घाटाच्या मध्ये पोचलोय. ह्या रस्त्याला हल्ली ट्रॅफिक वाढलं आहे, त्यामुळे गाड्या इथे सावकाश चालवा. आदित्य मागून येतोय, आलाच. तर इथून पुढची राईड आम्ही कॅमेरा एक्सचेंज करणार आहोत.
त्याचा 360 कॅमेरा मी वापरणार आहे, माझा ॲक्शन कॅमेरा तो वापरणार आहे. तर हा आहे अनस्कुरा घाट आणि हा बघा आलाच, आला. येस. चलो. वाव, काय सॉलिड जागा आहे. खाली दिसणारं करक डॅम आणि हे सह्याद्रीचे उंच उंच कडे. अमेझिंग. अनस्कुरा घाट संपूर्ण क्लाइंब करून आम्ही वर आलो आहे आणि हा आहे घाटाच्या खाली दिसणारा कोकण. कोकण असंही सुंदर दिसतं आणि घाटाच्या वरून तर अप्रतिम दिसतंय. समोर जे डॅम दिसतंय ना, हे आहे करक डॅम. पुढच्या व्हिडिओमध्ये मी कदाचित तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करेन. येताना म्हणजे इथून रिटर्न जाताना करक डॅमचा एक प्लॅन ठेवला आहे आणि हे सह्याद्रीचे उंच कडे बघा. ह्या बाजूला आहे पावनखिंड. किती अंतर राहिलं आहे मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण वी आर ऑलमोस्ट देअर. थोड्या वेळातच आम्ही पोचू पावनखिंडमध्ये. चलो, इथे आता जरा लिंबू सरबत पितो आहे. इथे यांचं लिंबू सरबत आहे, हे बघा. इथे एक लिंबू सरबतचं दुकान आहे, तिथे आम्ही लिंबू सरबत पितो आहे. लिंबू द्या, लिंबू. 100 रुपया पाई यार, 100 रुपया पाई यार. नंबर छोट्याशा हायड्रेशन ब्रेक नंतर आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे. इथून पावनखिंड उरते बरोबर 23 किलोमीटर, जेमतेम 30 ते 35 मिनटं. आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, घाट चढून आल्यानंतर रस्ता अचानक अरुंद झाला आहे
तर हा रस्ता अरुंद होण्याचं कारण म्हणजे हे आजूबाजूचं क्षेत्र राखीव वनक्षेत्रात येतं. त्यामुळे इथे रात्रीच्या वेळी प्राणी असू शकतात. योग्य ती खबरदारी घेऊन या रस्त्याने प्रवास करा. अर्थात या रस्त्याला आता ट्रॅफिक वाढलंय, पण तरीसुद्धा इथे प्राणी रस्ता क्रॉस करताना तुम्हाला सापडू शकतात. इथे एक छान नदी आणि पूल होता. एक मोठा पूल होता, त्याच्यावरून गेल्यानंतर आम्हाला तो खालचा जुना पूल दिसला आणि खाली नितळ वाहणारी नदी दिसली. मग आम्हाला मोह आवरला नाही, म्हणून आम्ही खाली गेलो आणि खालच्या छोट्या पुलावरनं पण राईड केली. तर आता पुढे गाव आहे मांजरे आणि त्याच्या पुढे लागणार आहे जुगाई घाट. जुगाई घाट ओलांडल्यानंतर आपण लगेच पोहोचतो पांढरे पाणीला आणि पांढरे पाणी बस स्टॉपवरून डाव्या बाजूला रस्ता जातो थेट पावनखिंडीकडे. तर साधारण आता अंतर उरलंय पावनखिंड ते पांढरे पाणी 4 किलोमीटर आणि इथून साधारण 10 किलोमीटर म्हणजे 14 किलोमीटरचं अंतर उरलंय. आम्ही आता मांजरे गाव क्रॉस करून पुढे आलोय. आता ज्या रस्त्यात लागलेलं हे आपल्याला दिसतंय हे आहे मांजरे गाव. तिथून पुढे येळवण, येळवणमध्ये जुगाई घाट आणि हे बघा हा परत रस्ता इथे अचानक अरुंद झाला. अचानक रस्ता अरुंद होण्याचं कारण म्हणजे माझ्या उजव्या बाजूला जे जागा दिसते, जो भाग दिसतोय ते वन परिक्षेत्र आहे, राखीव जंगल आहे आणि डाव्या बाजूचं मात्र जंगल नाही आहे. त्यामुळे इथे आपल्याला रस्ता अरुंद झालेला दिसतोय. इथे रस्ता रुंदीकरणाला वाव नाही. त्यामुळे ह्या रस्त्याने फार गाड्या पळवू नका, कारण अचानक हा रस्ता अरुंद होतो आणि इथे जर तुम्ही ओव्हरटेक करत असाल ना, तर अचानकपणे समोरची गाडी तुमच्या अगदी जवळ येते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी ह्या रस्त्याने जेव्हा पुण्याला गेलो होतो, तेव्हा हा अनुभव घेतला आहे. त्यामुळे इथून कृपया रस्ता कितीही चांगला दिसला ना, तरी गाड्या मात्र सावकाशच चालवा. जुगाई घाटाला सुरुवात झाली आहे. अनुस्कुरातून मलकापूरकडे जाताना ना असे 2-3 छोटे मोठे घाट लागतात. छोटे कसले, मोठेच आहेत, बऱ्यापैकी मोठे आहेत. त्यामुळे अनुस्कुरा घाट चढून आल्यानंतर जर तुम्ही असा विचार करत असाल की आपला घाट रस्ता संपला, तर तसं नाही आहे. पुढे असे जुगाई घाटासारखे 2-3 घाट अगदी मलकापूरपर्यंत
पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे जात असताना सिद्धी मसूदच्या सैन्याने बाजीप्रभूंना इथे गाठले. तर इथे फार मोठी निकराची लढाई झाली आणि त्या लढाईत अनेक मावळे धारातीर्थी पडले. तर अशी ही मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेली पावनखिंड अगदी 100 मीटरच्या अंतरावर असा बोर्ड होता इथे. तर इथून आपण आत शिरल्यानंतर एक छोटंसं चेकपोस्ट दिसतंय. कदाचित इथे आपल्याला पर्यटन टॅक्स द्यावा लागणार आहे. किती आहे बघूया. तर अशा प्रकारे आपण पोचलोय पावनखिंडला. एकूण अंतर साधारण 125-128 किलोमीटर झालं. मी उतरताना मीटर बघितला नाही. मीटर बघितला की मग सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली अंतर किती झालंय. तर इथे येण्यासाठी अगदी 5 रुपये टॅक्स लागतो ग्रामपंचायतचा. अदरवाईज इथे काही फी नाही आहे. तर हे असं इथे बांधून काढलंय. मी खूप दिवसांनी ॲक्च्युली इथे आलोय. 2017-18ला आम्ही एक ट्रेक केला होता. त्याच्यानंतर एवढ्या वर्षांनी आता इथे आलोय. तर समोर आपल्याला हे दिसतंय बघा. इथे हे असं बांधून काढलंय. तर खिंड इथून 100 मीटर खाली आहे. आता हे बांधकाम जे आहे ना, हे अगदी अर्वाचीन आहे, आत्ताच आहे. पूर्वी असं काही नव्हतं. इथे अशी पाटी लिहिली आहे बघा. नरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे व श्री फुलाजी प्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद आणि ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या स्मरणार्थ विजयी ध्वजस्तंभ. हे 2017 साली केलेलं बांधकाम आहे. इथे आपल्याला हा भगवा ध्वज फडकताना दिसतोय आणि इथून खाली आपल्याला जो भाग दिसतोय ना, ही आहे पावनखिंड. तर इथून उतरून खाली जावं लागणार आहे. साधारण एक 5-10 मिनिटाचा रस्ता आहे. ही अख्खी अशी इथून दिसते ना, ही पूर्ण तिथपर्यंत खिंड आहे. ह्या बाजूला पन्हाळगड आहे आणि ह्या बाजूला विशाळगड आहे. इसवी सन 1630 म्हणजे 2 मार्च 1630 रोजी पन्हाळगडाला वेढा पडला. पन्हाळगडाला वेढा पडणार हे शिवरायांना आधीच माहिती होतं. अफजल खानाच्या वधानंतर आदिलशाही फार म्हणजे आदिलशाहीला फार राग आला होता अफजल खानाच्या वधाचा. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी सिद्दी जोहरला आदिलशहाने शिवाजींवर चालून पाठवलं. शिवाजींनी त्यावेळी पन्हाळगड निवडला. पन्हाळगडाला वेढा होईल याची व्यवस्था शिवाजींनी केली होती. ह्याचं कारण एकच होतं, ज्यावेळी अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता त्यावेळी शिवाजी महाराज प्रतापगडावर होते आणि प्रतापगडावर शिवाजी महाराज असल्यामुळे अफजल खान बरंच स्वराज्य नासधूस करत आतमध्ये आला होता. त्यामुळे सिद्दी जोहर जवळजवळ 60,000 सैनिक घेऊन शिवाजी महाराजांवर अटॅक करण्यासाठी आला होता. त्यावेळी परिस्थिती अशी होती की आत्ता होणारी स्वराज्याची नासधूस ही परवडणारी नव्हती. म्हणून शिवाजी महाराजांनी त्यावेळी पन्हाळगड निवडला, जो पन्हाळगड स्वराज्याच्या सीमेवर होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांच्यावर अटॅक होणार आहे हे आधीपासूनच माहिती होतं. तर त्याचं झालं असं की बहिर्जी नाईकांनी सगळी इत्तंभूत माहिती काढली होती. हा अटॅक कसा प्लॅन केला जाईल, किती सैन्य आहे, किती हजार पायदळ आहे, किती हजार घोडे आहेत, म्हणजे घोडदळ किती आहे, ह्या सगळ्याची माहिती बहिर्जी नाईकांनी पूर्वीच काढून ठेवली होती. बहिर्जी नाईकांच्या ताब्यात असलेलं गुप्तहेर खातं एवढं सक्षम होतं ना की ह्या सगळ्या हल्ल्याची आणि त्याच्यापासून आपण त्याचं संरक्षण आपल्या स्वराज्याचं कसं करू शकतो ह्याची इत्तमभूत माहिती आणि ह्याचं मायक्रो प्लॅनिंग बहिर्जी नाईकांसोबत शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. त्यामुळे 2 मार्चला जो वेढा पडला तो अगदी जुलैपर्यंत चालला. भर पावसात सुद्धा सिद्धी माघार घेत नाही म्हटल्यावर काळोख्या रात्री शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, रायाजी बांदल आणि इतर अशा 600 मावळ्यांसोबत पन्हाळगड सोडण्याचा प्लॅन केला. तो प्लॅन करण्याची जबाबदारी बहिर्जी नाईकांची होती. महाराजांना एवढ्या मोठ्या सैन्याच्या तावडीतून सही सलामत बाहेर काढणं हे सोपं काम नव्हतं. पण तरीसुद्धा त्यांनी ते अगदी बारीक मायक्रो प्लॅनिंग करून हे सगळं अगदी व्यवस्थितपणे पार पाडलं.
अगदी कुठला वार, कुठली रात्र, शिवाकाशीत कसे ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे गेले. ह्या कथा फार रंजक आहेत मित्रांनो. आपण ह्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या ज्या गोष्टी आहेत, ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्यांचा आपण योग्य प्रकारे अभ्यास करून त्यातून योग्य प्रेरणासुद्धा घेणं गरजेचं आहे. तर आता मी ऑलमोस्ट पोचलो आहे पावनखिंडीत. हे बघा, इथे आपल्याला दिसते पावनखिंड. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या ज्ञात अज्ञात वीरांसाठी. तर आता आपण प्रत्यक्ष खिंडीमध्ये प्रवेश करतोय. इथून चालताना फार सावधपणे चालावं लागतं, कारण अगदीच दुर्गम मार्ग आहे हा. कॅमेरा किती जस्टिफाय करतोय मला माहित नाही. छान पाणी वाहते बघा, पण हे खूप खोल आहे. तर ही आहे ऐतिहासिक पावनखिंड. इतिहासाच्या पाण्यात अजरामर पावन केलेली ही पावनखिंड. पूर्वी ह्याला घोडखिंड असं नाव होतं. मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आपण आता बघतोय. शिवाजी महाराजांचा इतिहास किती वर्णन करावा तेवढा कमी आहे. पण इतिहासातले असे काही ठराविकच गोष्टी आपल्याला ज्या माहिती आहेत, त्यातली ही एक पावनखिंड. समस्त महाराष्ट्रासाठी हे श्रद्धास्थान आहे. पावनखिंडीत हा अखंड वाहणारा पाण्याचा स्रोत आपल्याला इथे दिसतोय बघा. इथे आहे तसाच इथे सुद्धा आहे. आणि ही भव्य पावनखिंड, काय नशीब लिहिलं असेल ह्या जागेच्या नशिबात. सोन्याच्या सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावे असे क्षण इथे घडले. ही जागा खरंच पावन आहे. एवढ्या वर्षानंतर सुद्धा इथे आल्यानंतर शिवाजी महाराज आणि त्यांच्या म्हणजेच आपल्या स्वराज्याच्या मावळ्यांनी पावन केलेली ही जागा तितकीच अजूनही पावन आहे. ही माझी इथे येण्याची 3री वेळ आहे, पण प्रत्यक्ष पावनखिंडीत उतरण्याची पहिलीच वेळ आहे. इथेच युद्ध झालं, इथेच इतिहास घडला आणि इथूनच महाराष्ट्र बनला. खूप पॉझिटिव्ह जागा आहे ही.
कुठल्याही तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. ह्या दगडांमधून चालताना जर अडचणी येत आहेत, बघा चप्पल नाही आहे, चप्पलवरच काढलेत. पन्हाळगड ते विशाळगड ही मोहीम आपल्याला वाटते तेवढी सोपी नाही. महाराजांनी स्वराज्य वाचवण्यासाठी त्या काळी जी पावलं उचलली त्याला न्याय देण्याचं काम बाजीप्रभू देशपांडे आणि 300 बांदल सैन्याने इथे ह्या घोडखिंडीत केलं. त्यांच्या बलिदानाने ही खिंड पावन झाली, म्हणून ह्या खिंडीला पावनखिंड असं नाव पडलं. तर महत्त्वाचा मुद्दा काय इथे, रात्रभर धावून 600 लोक रात्रभर धावतात, काळोख्या रात्री, पावसाळ्या रात्री, चिखल तुडवत, आणि दिवसभर 10,000 सैन्यासमोर त्यातले 300 लढाई करतात. एवढं सोपं आहे हे म्हणणं, एवढं सोपं आहे. 300 लोक महाराजांना घेऊन विशाळगडाकडे जातात. तिथे तर स्वकीयांचा वेढा पडला होता. म्हणजे महाराजांना विशाळगडावर पोचणं सुद्धा एवढं सोपं नव्हतं. तो वेढा फोडून गड गाठायचा होता आणि तोफांचे बार काढायचे होते. जोपर्यंत तो वेढा फुटत नाही आणि महाराज वर जात नाहीत, तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे आणि रायाजी बांदल यांच्यासोबत 300 अज्ञात लोक इथे स्वतःच्या प्राणाची आहुती देतात. 10,000 300 टिकणारही नाही हे माहिती होतं. 60,000 सैन्य घेऊन सिद्धी जोहर पन्हाळ्याखाली होताच. 10,000 सैन्य घेऊन त्याने सिद्धी मसूदला महाराजांच्या मागे पाठवलं. महाराजांना इझी पॅसेज देण्यासाठी शिवा काशीद नावाचा मावळा स्वतःच्या प्राणाची आहुती जाणार हे माहीत असतानासुद्धा केवळ आपल्याला शिवाजी म्हणून मरता येईल म्हणून हसत हसत मरण स्वीकारतो. काय भारलेली लोक होती ही. स्वराज्याप्रती त्यांचं देणं आपण शब्दात नाही मांडू शकत. शिवाजी महाराज विशाळगडाकडे जाताना 300 मावळ्यांसहित बाजीप्रभू मागून येणाऱ्या सैन्याला चुकवत ह्या घोडखिंडीत घेऊन आले आणि इथे तब्बल 9 तास रात्रभर जवळजवळ 12 तास धावून उपाशीपोटी 9 तास ही मराठा सेना इथे लढली आणि इतिहासात अजरामर होऊन गेली. कितीही विशेषणं त्यांना लावली ना तरी त्यांचे ऋण फिटणार नाहीत. त्यामुळे पावनखिंडीत धारातीर्थी पडलेल्या सर्व वीरांना मानाचा मुजरा, आणि त्यांचे ऋण आपण आयुष्यभर घेऊन जगत राहणार आहोत. पुढच्या कित्येक येणाऱ्या पिढ्या हे ऋण घेऊन जगत राहणार आहे, यात शंका नाही. तर ही होती माझी देवगड ते पावनखिंड राईड, आणि ह्या व्हिडिओचा शेवट मी ह्या धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या भूमीत संपवतो आहे हा व्हिडिओ. पुन्हा भेटू ABS व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. ट्राय करतोय हे व्हिडिओ करत वर जाण्याचा. भयंकर कठीण आहे पण माय लेवल बेस्ट. एक पाऊल चुकलं आणि सरळ घोडखिंडीत पडणार. आपल्या पडण्यानेही पावन पण नाही होणार. फायनली आय मेड इट. हा दमछाक आहे पण करायचं आहे एवढं नक्की. पाय थरथरत आहेत. थांब बेटा, निहित प्लीज बाळा, थांब ना रे, निहित थांब ना रे, निहित. येस हॅलो. अमेझिंग प्लेस आहे. अजून कितीतरी वर जायचं आहे. आता थोडा वेळ रेस्ट. तिथे होतो आदित्य, अजूनही खाली आहे, येईल तो.
स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी काय झालं ना 60 आहे स्टॅबिलिटी. पायऱ्या अनइवन आहेत रे. एक संद पाहिजे होते. इथेच थंबनेल घेऊया. हां